तर मित्रांनो, बरेच दिवस झाले होते कुठेच गेलो नव्हतो. फक्त घर आणि ऑफिस हेच चालू होतं आणि शेवटी कंटाळून बॅग घेतली आणि बाहेर पडलो. ना कुठची प्लॅनिंग आणि ना कुठची प्री बुकिंग. फक्त मनात एक विश्वास होता की ही ट्रिप नक्कीच सक्सेसफुल होईल. तर मित्रांनो, मी अक्षय आज आलो आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. अंघोळ वगैरे आटोपून मंदिरात पोचलो. आज पौर्णिमा असल्याने स्वामी भक्तांची जरा जास्तच गर्दी होती. मग काय, थोडी धक्काबुक्की करत लाईनमध्ये उभे राहत मंदिरात प्रवेश केला. मंदिरात पोचल्यावर मिळणारी अनुभूती काही वेगळीच होती. हे जे समोर वटवृक्ष दिसतंय तेच वटवृक्ष आहे जिथे स्वामींनी बरीच वर्षे वास्तव्य केलं होतं. मन भरून स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर आलो. स्वामी समर्थांच्या मंदिराव्यतिरिक्त अजून बरीच मंदिरं इथे पाहण्यासारखी आहेत. जसं की गणपती मंदिर, मारुती मंदिर, दत्त मंदिर, बाळप्पा मठ, 12 ज्योतिर्लिंग मंदिर, अंबाबाई मंदिर, चोळाप्पा मठ आणि अशी अजून बरीच मंदिरं आहेत. अक्कलकोटच्या जुन्या गल्ल्यांमधून फिरताना ही जुनी दगडी घरे आणि नक्षीकाम केलेली लाकडी दारे दिसली आणि हे पाहून जुन्या काळाची आठवण मनात घर करून गेली. अंबाबाई मंदिरातील दागिन्यांनी व फुलांनी सजलेली आई तुळजाभवानीची ही अतिशय सुंदर आणि तेजस्वी मूर्ती मनाला भुरळ पाडते. अक्कलकोटची ट्रीप खरोखरच अविस्मरणीय ठरली. म्हणतात ना, स्वामींचं बोलावणं आल्याशिवाय अक्कलकोटला जाणं होत नाही, तसंच अगदी काहीसं झालं. तर मित्रांनो, हा होता अक्कलकोटचा प्रवास. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अक्षय यात्रा पेजला फॉलो करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. श्री स्वामी समर्थ.